नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व स्वागत, तर सायंकाळी पुन्हा त्यांचं छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरकडे प्रयाण। तर विभागीय मिनी व जिल्हास्तरीय सरस स्वयं सहायता समूहांची उत्पादने विक्री व प्रदर्शन 2026 माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन। आता बघूया सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं बुधवार रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन झालं। तेथून त्या शेगाव जिल्हा बुलढाणाकडे रवाना झाल्या। तर दुपारी 4:10 सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने शेगाव येथून आगमन झालं। येथून त्यांचे नागपूरकडे भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने प्रयाण झालं। यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, पालकमंत्री, महापौर यांच्यासह अन्य पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं बुधवार रोजी सकाळी 10:10 छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन झालं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते। त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू व राज्यपाल आचार्य देवव्रत हे भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने शेगाव जिल्हा बुलढाणाकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज दुपारी 4:10 सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने शेगाव जिल्हा बुलढाणा येथून आगमन झालं। तेथून त्यांचं नागपूरकडे भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने प्रयाण झालं। राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी निरोप दिला। यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विभागीय, जिल्हास्तरीय आणि मिनी सरसचे आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलंय। दिनांक 25 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 या कालावधीत आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार अनुराधाताई चव्हाण, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर आयुक्त सुषमा देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, संगीता पाटील, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ओमप्रकाश रामावत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचा प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केला। केंद्र राज्य शासनाचा हा उपक्रम केवळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी नसून सर्वांगीण विकासासाठी आहे। जिल्ह्याचा विकास दर वाढवायचा असेल तर महिला सक्षम करणं गरजेचं आहे, हा यामागे एक उद्देश आहे। आपण विभागात एकल महिलांचा सर्वे केला, त्यामध्ये जवळपास 35 ते 55 वयोगटातील 5.5 लाख महिला विभागात असल्याचं दिसलं। त्यांच्या आणि त्यांच्या पाल्यांसाठी आपण प्रयत्न करत आहोत। बचत गटांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन चांगले पदार्थ तयार केले, त्याची जाहिरात होणं गरजेचं आहे। मी लहान असल्यापासून पार्ले बिस्किटची जी चव होती ती आजही तशीच आहे, तेव्हा आपल्या पदार्थाची चव नेहमी दर्जेदार असावी असं सांगत या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी असं आवाहन केलंय। तर जिल्ह्यातील 18,000 बचत गटातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून लखपती दिदी दुप्पट करण्याचा मानस आहे। या उपक्रमात जिल्ह्यातील जवळपास 2 लाख महिला सक्रिय असून सर्व बचत गटांची आर्थिक प्रगती कशी होईल, ते साता समुद्रपार कसे जातील, अमेझॉन सारख्या ऑनलाईन मार्केटिंग मध्ये कसे पोहोचतील, यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे। कारण वस्तूंची पॅकिंग जर आकर्षक असेल तर ते साता समुद्रपार पोहोचू शकेल आणि उमेदचं काम राज्यातच नव्हे तर देशामध्ये अव्वल ठरेल। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगत, लेखा अधिकारी यशवंत शिंदे, जिल्हा व्यवस्थापक सचिन सोनवणे, बिपिशन भोईटे, प्रज्ञा दाभाडे, सुचिता खोतकर, महादेव पवार यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सर्व प्रकल्प अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे।
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्यावरती क्रॉसटाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी स्टिंग ऑपरेशन केल्याचा आधार येत गंभीर स्वरूपाचे आरोप लावून त्यांची बदली करण्याची मागणी संघटनेच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे। आजची पत्रकार परिषद मी अधिष्ठाता, आमचे घाटीचे अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर आणि त्यांनी खरेदीसाठी ज्या कर्मचाऱ्याला नेमलेलं आहे त्या कर्मचाऱ्याविषयी आजची पत्रकार परिषद ठेवलेली आहे। मागील 2 वर्षापासून श्री डॉक्टर शिवाजी सुकरे साहेब यांच्या आपण बातम्या नेहमीच बघतो। यांच्या निगेटिव्ह बातम्या ज्या आहेत, देणारे जे पत्रकार आहेत निगेटिव्ह बातम्या, या निगेटिव्ह बातम्यांचा आजपर्यंत कोणताही चौकशी झाली नाही किंवा त्याच्यावर चौकशी समिती बसत नाही। म्हणून आज मी असा विचार केला आणि ही प्रक्रिया बांधकाम विषयी म्हणजे खरेदी विषयीची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रिया कशा राबवतात हे बघण्यासाठी मी एक लायसन काढलं माझ्या मुलीच्या नावाने खरेदीचं आणि त्या मुलीला सांगितलं की आपण हे घाटीचं काम करूयात, घाटीच्या खरेदीमध्ये काम करूयात असं म्हणून काम मागितलं। मी डॉक्टर शिवाजी सुकरे यांना भेटून म्हटलो की मला या कामामध्ये आपण माझ्या मुलीनं हे काम करतीये, माझ्या मुलीला आपण मदत करावी काम घेण्यासाठी। तर त्यांनी मला सांगितलं की हे काम करायचं असेल तर तुला सिद्धार्थ साबळे हा माझा ज्युनियर क्लर्क आहे, त्याला भेटून घे आणि जे काय फॉर्मॅलिटी असेल ती कंप्लीट कर। त्यावेळेस मी त्या सिद्धार्थ साबळेला भेटलो। सिद्धार्थ साबळेला मी याच कार्यालयात, माझ्या संघटनेच्या कार्यालयात बोलवलं। माझ्या संघटनेच्या कार्यालयात बोलून त्यांना सांगितलं की बाबा सरांनी तुला काय काय काम सांगितलेलं माझ्याविषयी। तर त्यांनी सांगितलं, जे काम सांगितलं त्यांनी, मला स्टिंग ऑपरेशन करायचं होतं, हे सगळ्या पत्रकारांना दाखवायचं होतं, म्हणून मी या कामाच्या संदर्भातली सगळी रेकॉर्डिंग करून घेतली आणि या रेकॉर्डिंग मध्ये मी ही रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवतोय, ती बघा। 2000 किती आहे? 2007 काय 7 रिम रजिस्टर 6 स्क्वेअर 500 4 स्क्वेअर 500 3 स्क्वेअर 500 वाईट कलर आणि सीआर फॉर्म म्हणजे ते एक फॉर्म Zeb County 6 is now connected. ते पावडरचं दाखवलं। या व्हिडिओची माहिती ही आहे की हा व्यक्ती इथे येऊन मला कामाचं सगळं सांगतोय आणि दुसऱ्या दिवशी येऊन माझ्याकडून हा पैसे घेऊन जातोय डीनला द्यायला। डीनच्या नाव आहे याच्यात, या व्यक्तीनं डीनचं नाव सांगितलेलं आहे की मला डीनला इतके द्यावं लागतात। आंकड़ा सांगितलं आहे त्याच्यामध्ये वर्षाचा आपण 80,000 रुपये दिया है डीन को काम लेने के लिए। हाँ, काम लेने के लिए। अभी कौन सा काम था? झाड़ू, खराटे, फिनेल, साहित्य हाँ, ये जो काम है इसके लिए मी एक सीनियर क्लर्क आहे बरं तिथं। तर माझी विनंती आहे की याच्यात मी एक आंदोलन पण करणार आहे। ह्या आंदोलनामध्ये मी हे तर करणारच आहे, परंतु माझं आंदोलन आता हे मी याच्यात फक्त पालकमंत्री जे आपले पालकमंत्री साहेब आहे ते दरवेळेस येतात ना, कोणत्याही कार्यक्रमाला आले की भाषणात ते सांगतात की सुकरे तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुमची
मागच्या वेळेस जिमच्या उद्घाटनाला आले तेव्हाही म्हटले की मी तुमची बदली होऊ देणार नाही. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. राज्यात 16 वर्षाखालील मुलांमध्ये इंटरनेट व सोशल मीडियाचा वाढता आणि अनियंत्रित वापर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यावरती परिणाम, व्यसनाधीनता आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत असून राज्यात ऑस्ट्रेलिया प्रमाणेच कठोर कायदा करून मुलांचं संरक्षण व्हावं यासाठी विधान परिषदेत आमदार संजय केनेकर यांनी लक्षवेधी मांडणी केली आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाची ही माध्यमं मानसिक व्यसनदिता खरं तर वाढीस लावून निश्चितपणे अदृश्यपणे कोणाच्या घरापर्यंत ती जाईल हे लक्षात येणार नाही. म्हणून या सभागृहाचं लक्ष या लक्षवेधीकडे मी वेधू इच्छितो. जागतिक संस्था असर संस्थेने जो अहवाल समोर आणला त्याचा 2024च्या अहवालानुसार 16 वर्षाखालील 76% मुले सोशल मीडियाचा वापर करतात असे आढळून आले. लोकल संरक्षणता असे लक्षात येतं की वयोगट 9 ते 16 या वर्षाची मुलं 3 तासापेक्षा जास्त वेळ ऑनलाईन घालवतात. 66% पालकांचं असं मत आहे की सोशल मीडिया आणि गेमिंगमुळे मुलांमध्ये अधीरता, राग, आळस आणि खऱ्या अर्थानं चिडचिडपणा या गोष्टी घडून आत्महत्येचं प्रमाण खूप वाढीस लागले आहेत. मुलांच्या सतत इंटरनेट वापरामुळे मेंदूने स्वतःचा विचार करणं थांबवलेलं आहे. मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होत आहे. विचार करताना मुलांमध्ये गोंधळ निर्माण होतोय, संभ्रम निर्माण होतोय. अल्पकालीन स्मरणशक्तीवर याचा गंभीर परिणाम आता दिसायला लागला आहे. सभापती महोदय, ही बाब आपल्या भावी पिढीसाठी खूप चिंताजनक आहे. आज इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतीही गेट कीपिंग नाहीये. त्यामुळे मुलांना पोर्नोग्राफी आणि विविध जीवघेणे गेम सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे मागील काही काळात शालेय घटनांमध्ये मुलांच्या आत्महत्येचे प्रवृत्ती खूप वाढीस झालेली आपल्याला दिसून येईल. सभापती महोदय, डिसेंबर 25 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने देखील 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घाला आणि ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कायद्याचा विचार करावा अशी महत्त्वपूर्ण सूचना सरकारला केली आहे.
सभापती महोदय, मला मान्य आहे की मुलांच्या संरक्षण बरोबर त्यांच्या हक्क आणि अधिकाराचाही जतन झालं पाहिजे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. पण 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणारा कायदा ऑस्ट्रेलियासारख्या विकसित आणि प्रगत राष्ट्राला, की ज्या राष्ट्राच्या प्रगतीचा मुख्य गाभा इंटरनेट आणि सोशल मीडिया आहे, अशा राष्ट्राला असा कायदा करण्याची गरज निर्माण होणे म्हणजे सगळ्या जगासाठी ही धोक्याची घंटा आहे. ज्या मुलांना चांगल्या कामासाठी सोशल मीडिया वापरायचा असेल त्यांना आपण अडवू शकत नाही, कारण कमवा आणि शिका अशी परिस्थिती असलेली अनेक मुलं सोशल मीडियावर उत्पन्नाचं साधन शोधत आहे. वर्क फ्रॉम होम वगैरे किंवा अनेक वेळा शैक्षणिक कामासाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग आणि गरज असते. तरीही असा कायदा करण्याची खरंच गरज आहे. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे, कारण पाश्चिमात्य देशामध्ये कायद्याची खरंच प्रभावी अंमलबजावणी होईल यात शंका नाही. पण भारतासारख्या विकसनशील देशात या कायद्याची खरंच प्रभावी अंमलबजावणी होईल यासाठी शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचं आहे. सभापती महोदय, ऑस्ट्रेलियाने 10 डिसेंबर 24 रोजी ऑनलाईन सुधारणा कायदा लागू केला आहे. तो 16 वर्षापेक्षा कमी मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालतो. याचा उद्देश फक्त मुलांना ऑनलाईन धोक्यापासून वाचवणे, त्यांना भावनिक वेळ देणे हा आहे. सगळ्यात महत्वाचा म्हणजे एखाद्या मुलाने कायदा मोडला तरी शिक्षा मुलांना किंवा त्यांच्या पालकांना नाही, तर सोशल मीडिया कंपन्यांना भोगावी लागेल. कंपन्यांनाच गेट कीपिंग करावं लागेल. कंपन्यांनाच वय पडताळणीची तंत्रज्ञानाची खात्री करावी लागेल. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की राज्य शासन याबाबत समिती स्थापन करून ऑनलाईन सुधारणा कायदा करण्यासाठी पावले उचलेल का? निर्मितीवरच खऱ्या अर्थाने घाला घालण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे. गाडगेबाबांनी कीर्तनातून मनातील कर्मकांडाचा कचरा साफ करून शिक्षणाचा विचार रुजवला, असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर श्रेष्ठराव पठाडे यांनी पुंजाजी प्रतिष्ठानच्या जयंती कार्यक्रमात केलंय. यावेळी त्यांनी शाहिरी अभिवादन केलंय. राष्ट्रसंत गाडगेबाबांनी झाडूने गाव परिसरातील कचरा आणि कीर्तनाद्वारे लोकमनातील अंधश्रद्धेचा कर्मकांडांचा कचरा साफ करून शिक्षणाचा विचार रुजवण्यासाठी सतत महाराष्ट्रभर पायपीट करत प्रबोधन केला. असे विचार लोकसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर श्रेष्ठराव पठाडे यांनी येथे मांडले. पुंजाजी बाबा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व लोककलावंत सांस्कृतिक सेलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई आणि संत गाडगेबाबा यांची संयुक्त जयंती प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पठाडे बोलत होते. समर्थनगरमधील गांधी भवन मध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राठोड होते. पॅन्थर नेते ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, समाजसेवक अंबादास रगडे, शाहीर अशोक बागुल, ॲडव्होकेट खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर पठाडे पुढे म्हणाले की संत गाडगेबाबा यांनी ग्रामस्थ स्वच्छतेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. स्वतः हाती झाडू घेऊन स्वच्छतेचा विचार त्यांनी घराघरात आणि मनामनात पोहोचवला. नीतिमत्ता, स्वच्छता, आरोग्य अशा अनेक विषयांवरती अत्यंत साध्या सोप्या भाषेद्वारे कीर्तनातून त्यांनी लोकप्रबोधन आणि लोकजागृती केली. गाडगेबाबांनी आपल्या आचरणाने, कृती आणि विचाराने सकल समाजाला शहाणं करून सोडला. शाळा, महाविद्यालय आणि कोणत्याही विद्यापीठाचे कधी तोंड न पाहिलेल्या संत गाडगेबाबा यांचं नाव विद्यापीठाला दिलं जातं. यातच त्यांच्या जीवन कार्याचे मर्म आणि महत्व समावलेलं आहे. प्रारंभी मान्यवरांनी संत गाडगेबाबांसह छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई यांना पुष्पहार अर्पण करून शाहिरी कलावंतांनी शाहिरीतून अभिवादन केला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर श्रेष्ठराव पठाडे यांच्या मानवतेच्या गणाने झाली. त्यानंतर कलावंतांनी संत गाडगेबाबांचा संदेश तुला आहे रे, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान यासह विविध प्रबोधनपर गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. डॉक्टर पठाडे यांचा सत्कार पुंजाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती एकनाथ त्रिभुवन यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वयोवृद्ध लोककलावंत मानधन समितीवरती नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर श्रेष्ठराव पठाडे यांचा सत्कार केला. शाहीर रामदास जाधव, रामदास साळवे, नवनाथ वाघ, आसाराम शेजवळ, सखाराम साळवे, कचरू पवार, मीना साळवे, विष्णू सातपुते, पी.के. त्रिभुवन, नवनाथ महाराज, प्रमोद निकाळजे यांनी आपल्या लोकगीतांमधून प्रबोधनाचा संदेश दिला. संगीता धनेधर, अनिता सदाशिव, मंगल आव्हाड, संभाजी गायकवाड, शांताराम साळवे, रामदास साळवे यांनी साथ संगत केली. सुरेश खरात यांनी गाडगेबाबांच्या वेशभूषेत समर्थनगर परिसरात स्वच्छता केली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक, सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन एकनाथ त्रिभुवन यांनी केलं. या प्रसंगी शहर आणि जिल्ह्यातील लोककलावंतांसह सामाजिक कार्यकर्ते, कवी, साहित्यिक आणि कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि माझे मित्र, पत्रकारितेचे फार जुने साक्षीदार आणि कला क्षेत्रात सुद्धा माननीय ॲडव्होकेट रमेश भाईजी खंडागळे आणि या कार्यक्रमाचे आयोजक अण्णा
माननीय त्रिभुवन साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी वंदन करतो. आपल्या सर्व रसिकांनाही मी वंदन करतो. आणि या कार्यक्रमाला येण्याचं प्रयोजन म्हणजे अण्णांचं फार मोठं काम आपल्या कलाकारांसाठी आहे. सामाजिक जनजागृतीसाठी सुद्धा त्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. सातत्यानं त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. या माध्यमातून जनजागृती सोबतच कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा आटापिटा हा सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे, माहीत आहे. आणि योगायोगानं मी मानधन समितीवर नियुक्त झाल्यामुळं आपल्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना सुद्धा यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या वतीने असणार आहे. यापूर्वी कलावंतांकडून पैसे घेण्याचे खूप प्रकार घडले. हे सांस्कृतिक संचालनालयासह मंत्र्यांच्या मी एकट्यानं निदर्शनास आणून दिलं की कलावंतांचा उदरनिर्वाह या कलेवर असतो. कार्यक्रम करतो त्यावेळेस त्याची चूल पेटते आणि त्याच्याकडून एक वर्षाचं मानधन घेतल्याचे अनेक प्रकार या ठिकाणी सांगतो की मला सुद्धा तो अनुभव आला असो. परंतु यापुढे असं काही घडणार नाही. आणि जर आपण गुपचूप कोणाला तसं मानधन देणार असाल तर ते अवश्य मला सांगा. आणि याचाच परिणाम म्हणून आता लोकनियुक्त कोणीही अध्यक्ष नाही, कलेक्टरला या समितीचा अध्यक्ष केले गेलेले आहे. ही एक नवीन ही आहे आपल्या प्रयत्नांना. आणि दुसरा प्रयत्न मी जो केला, महाराष्ट्रभर माझ्या कलावंतांनी स्वागत केलं की मी जे लढलो ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड असं पूर्वी कलावंतांना मानधन मिळायचं. याच्यासाठी एकमेव शेषराव पठाडे मला बांधणार नाही. मला थोडीफार 5-6 एकर शेती आहे, परंतु मी सगळ्या कलावंतांसाठी लढलो की हा कशासाठी ग्रेड देता तुम्ही? टाळ फुटणाऱ्या बाईला ए ग्रेड देता आणि तमाशात आयुष्यभर राजाची भूमिका केली, त्याला बिडीला पैसे नाही, त्याला सी ग्रेड देता आणि कागदपत्र नाही म्हणून डावलता. तर याची दखल घेऊन हा जो ए ग्रेड झालेला आहे सगळ्यांना सरसगट मानधन महिन्याला 5,000 याच्यासाठी मी लढलोय. मला माझ्या काही सहकारी अण्णांसारख्या काही कलावंतांनी, ज्येष्ठ पत्रकार आमचे खंडाळकर साहेब यांचंही पाठबळ मिळालं आणि सगळ्यांना सरसगट मानधन मला वाटतं 2024 पासून झालं काही 1 वर्ष झालं असेल, 1-1.5 वर्ष. तर हा आपल्या सगळ्या कलावंतांच्या एकजुटीचा विजय आहे. मी फारसा काही वेळ घेत नाही. संत गाडगे बाबांनी जे ग्रामीण विकासाचं काम केलं, जिजाई असेल, रमाई असेल, या सर्वांनी खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं. ग्रामीण विकासाचं जे काम संत गाडगे बाबांनी केलं ते कोणत्याही देश पातळीवर संस्थेकडून, विद्यापीठाकडून झालेलं नाही. आणि कोणत्या विद्यापीठात ही माणसं गेली होती याचं आत्मपरीक्षण आपण करून, कलावंत सुद्धा ही काही छोटी ताकद नाही. हा कलावंत हादरे देऊ शकतो, सत्तेला देऊ शकतो, व्यवस्थेला देऊ शकतो. म्हणून आपणही धाडसानं आपली कला कारकीर्द गाजवली पाहिजे. आपल्यावर जिथं जिथं अन्याय होईल त्याच्यावर आपल्या कलेच्या माध्यमातूनच आपण आवाज उठवला पाहिजे. आता बोलले की बाबासाहेबांनी सांगितलं एक गीत, माझी 10 भाषणं, एक गीत वामनदादा कर्डकांचं असेल, आणखी मोठ्या महान लोककवीचा असेल, तर ती ताकद ह्या आपल्या लोकगीतात आहे, आपल्या साहित्यात आहे, आपल्या सादरीकरणात आहे, आपल्या नाटकात आहे आणि आपल्या वेगवेगळ्या अंगाने सादर होणाऱ्या गीतामध्ये आहे. याचं भान ठेवून कलावंतांनी पुन्हा आपली दमदार वाटचाल सुरू ठेवावी आणि पुन्हा माननीय एकनाथजी त्रिभुवन अण्णा यांना उदंड आयुष्य लाभो आणि कलावंतांच्या प्रश्नावर हसत त्यांचा लढा आणि सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचं बळ त्यांना मिळो. सोयगाव तालुक्यातील किन्ही ग्रामपंचायतमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचं काम पूर्ण झालंय. गावातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पाणी मिळत आहे. पाणी पुरवठा योजना गावाला हस्तांतरण दिवस जल अर्पण करून यावेळी विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांनी उत्साहाने साजरा केलाय. जल अर्पण दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंचायत समिती सदस्य वैभवीताई पाटील,
गयाबाई घोडे व सरपंच छबाबाई फलके यांच्या शुभ हस्ते जलपूजन करण्यात आलं. जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध पुरेसं पिण्याचं पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचं काम प्रगतीपथावरती सुरू आहे. गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण झालेल्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे. त्यानुसार आज तालुका सोयगाव किनी या गावातील पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण झालंय. या गावात सदरची योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत वारे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता डॉक्टर ओमप्रकाश रामावत यांच्या मार्गदर्शनाखाली आज 24 फेब्रुवारी 2026 रोजी जल अर्पण दिवस गावात साजरा करण्यात आला. जल अर्पण दिवस निमित्त गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गावातील पाणी पुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेण्यात आली. गावात उत्सव साजरा करताना पाण्याचं महत्त्व ग्रामस्थांना कळावं यासाठी गावातील महिलांनी जलपूजन केलं. डोक्यावरती सुशोभित हांडे घेऊन शालेय विद्यार्थ्यांसमवेत गावातून रॅली, जलप्रतिज्ञा, गावातून विद्यार्थी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांची प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच शुद्ध पाण्यासाठी FTK किटचं प्रात्यक्षिक दाखवून शुद्ध पाण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. गावातील पाणी पुरवठा योजना निरंतर सुरू ठेवण्याचं आश्वासन यावेळी ग्रामस्थांनी दिलं. जल अर्पण दिवस कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य फरजाना पटेल, सुरेश पवार, वाल्मिक साळवे, शीतल देशमुख, सुरेखा शेळके, मनीषा जाधव, मानसी सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, उपअभियंता ग्रामीण पुरवठा विजय वाघ, ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत पाटील, सागर पाटील, दिलीप देशमुख, नवनाथ जाधव, दाऊद पटेल, पप्पू देशमुख, दादासाहेब वाडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ वाडेकर, महेंद्र जाधव, किशोर फलके, सुभाष वाडेकर, मुख्याध्यापक परदेशी, शाखा अभियंता स्वप्नील गोरे, मोहन गिरी, महेश लबडे, नमिता भोपशेट्टी, गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व स्वागत, तर सायंकाळी पुन्हा त्यांचं छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरकडे प्रयाण. तर विभागीय मिनी व जिल्हास्तरीय सरस स्वयंसहायता समूहांची उत्पादने विक्री व प्रदर्शन 2026 माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.